नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मागच्या काही दिवसापूर्वी आपण एस-एम-सीचा पूर्ण क्लास कव्हर केला, बेसिक टू ॲडव्हान्स, जे पैसे देऊन पण तुम्हाला भेटणार नाही कुठं. आणि आता आपण कव्हर करूया प्राइस ॲक्शन पूर्ण डिटेलमध्ये कोर्स, बेसिकपासून पार ॲडव्हान्सपर्यंत. फक्त एक गोष्ट युनिक असणार आहे याच्यामध्ये, आपण जे शिकवायची पद्धत आहे ना आता ती कशी धरणार आहे, एक एक्झाम्पल घ्यायचं रिअल लाईफमध्ये कुठलं तरी आपलं, आणि त्याला ह्याला कॉम्बिनेशन करून ते एक्झाम्पलने आपण ह्याला शिकवायचं. आणि हा जो कोर्स होतो पूर्णपणे तो पहिल्यापासून बघा, आधीमध्ये बघू नका, तरी पण समजेलच. आधीमध्ये बघितल्यावर भाषा एकदम सोपी आहे समजवायची, पण तरी पण पूर्ण बघितल्यावर तो चार्टवर कळेल, तुम्हाला दिसेल आणि ट्रेड घेता येतील. तर आता हा जो प्राइस ॲक्शनचा कोर्स असणार आहे सगळ्या मराठीत असणार आहे. पहिली गोष्ट तर तुम्हाला जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे याला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल चॅनलला, तो माझा मोटिव्ह नाही आहे. मोटिव्ह एवढाच आहे, लाईक करा. लाईक केल्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त लोकांना तो पसरतो व्हिडिओ, आणि मराठी पोरांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे. म्हणजे प्राइस ॲक्शनसाठी दुसरीकडे कुठं हिंडायची गरज नाही, कुठला क्लास घ्यायची गरज नाही. त्यामुळे हे बेसिक टू ॲडव्हान्समध्ये सगळं कव्हर होऊन जाईल. तर लाईक करा, फक्त सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल. आणि बाकी अजून एक गोष्ट, हा जो पूर्ण कोर्स होणार आहे याच्यामध्ये आपण जसं सांगितलं, मी तुम्हाला रॅन्डम एक्झाम्पल घेणार आहे प्रत्येक चार्टचे, आणि ती प्राइस तुम्हाला काय सांगते. कारण प्राइस ॲक्शन म्हणजे तेच असतं. नेमकं काय असतं, इंडिकेटर वगैरे आपण तर लावतो सगळे, बट प्राइस ॲक्शनमध्ये विदाऊट इंडिकेटर ट्रेड घेता येतात. आणि जसं तुमचा 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स होत जातो ना, तसं तसं तुम्हाला समजते की ही प्राइस आपल्याला काय सांगते. आणि प्राइस ॲक्शन एक अशी कन्सेप्ट आहे जी जर तुम्ही शिकला, तर एका कन्सेप्टवरती तुम्ही जगातला कुठला पण जरी चार्ट बघितला ना, तरी तुम्हाला समजेल की अरे बापरे, आता काय होऊ शकतं, आता काय एक्सपेक्टेशन आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण आज कव्हर करूया. आणि थोडंसं आजच्या मार्केटविषयी पण सांगतो, कारण मला लईच इच्छा. आजच्या मार्केटपासूनच सुरुवात करूया. ओव्हरऑल आपण प्राइस ॲक्शनची क्लास म्हणजे चालू करूया. आजचा पहिला क्लास आहे, ज्याच्यामध्ये आपण बेसिक वगैरे काय नाही, डायरेक्टली मी तुम्हाला चार्ट काय सांगतोय, प्राइस ॲक्शन कशी काम करते ते सांगतो. ठीक आहे, एकदम थोडंसं बेसिक सांगायचं जर झालं ना, तर आता तुम्हाला हा चार्ट दिसत असेल. आवाज मित्रांनो कमी येत असेल, प्लीज ॲडजस्टमेंटचा विषय घ्या, कारण माईक एवढाच आवाज कॅप्चर करतो रे. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न, आवाज कमी येतोय कमी येतोय, बट ठीक आहे, ॲडजस्ट करा. आता थोडासा मोठा विषय असणार आहे. आणि अजून एक गोष्ट, हा जो क्लास चालू होणार आहे ना, मला बघायचं किती किती लोक एक क्लास पूर्ण बघतात आहे. त्यामुळे जेवढे जेवढे लोक हा व्हिडिओ बघतील, हे लाईव्ह बघतील, प्लीज कमेंट करून हाय टाईप करा. मागच्या व्हिडिओला पण बोललो, तुम्ही बऱ्याच जणांनी हाय कमेंट केलं, तर या व्हिडिओला पण सांगतोय. हा जर तुम्ही आता इथपर्यंत बघत असाल ना, हाय टाईप करा, म्हणजे जे जे मराठी पोरं बघतात ते व्हिडिओ, त्यांना मी रिप्लाय करेन, मला कळेल की कोण कोण बघतंय. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी एक शब्द सांगेन, तो शब्द बघू कोणाच्या डोक्यात आहे. हाय टाईप करायचा, आणि तो शब्द का, कारण जो शेवटपर्यंत व्हिडिओ बघेल त्याच्याच डोक्यात तो शब्द असेल. काय काय जर आधीमध्ये स्किप करून गेले अनालिसिस बघून, तर त्यांना काय कळणार नाही. म्हणजे बघू द्या कोण शेवटपर्यंत बघतंय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा मेन प्राइस ॲक्शन. प्राइस ॲक्शन म्हणजे काय, आता नावातच आहे प्राइसची ॲक्शन. प्राइस म्हणजे काय, हे आपले चार्ट, हे आपले चार्टवरती कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल, असं काहीतरी तयार होतं चार्टवरती. ही जे आपली प्राइस असते, प्राइस म्हणजे काय, 400 रुपयाला एखादी कंपनीचा स्टॉक आहे, तो 410 रुपयाला गेला, ही झाली प्राइस. प्राइसची ॲक्शन झाली काहीतरी. म्हणजे 400 रुपयाची प्राइस होती, ती 410 रुपयाला गेली, म्हणजे काय झालं, प्राइसची काहीतरी ॲक्शन झाली. फॉर एक्झाम्पल 410ची प्राइस आहे, ती परत एकदा 400 रुपयाला येऊ शकते, म्हणजे काय झालं, प्राइसची काहीतरी ॲक्शन होते. तर मित्रांनो, प्राइसची ही जी मुवमेंट होते, म्हणजे 400 पासून 412ला गेला, 412 पासून परत 400 आला किंवा 410ला गेला, तर ही प्राइसची अपडाऊन जी मुवमेंट होते, ती प्राइसची काहीतरी ॲक्शन होते. आता हे ॲक्शनच्या मागे काय होते, अचानक ॲक्शन तर होणार नाही. अचानक 400 रुपयाची प्राइस 412ला कशी जाईल, काहीतरी ॲक्शन होते ना, तर हे प्राइस ॲक्शन. आता प्राइस ॲक्शनच्या मागे कोण कोण असतं ते बघा. सगळ्यात पहिल्यांदा तर FII, ठीक आहे, फॉरेन इन्व्हेस्टर. त्यानंतर असतात आपले DII, डॉमेस्टिक इन्व्हेस्टर. आता फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजे कोण असतात, परदेशातले गुंतवणूकदार. म्हणजे हे काय करतात, आपल्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, ज्याच्यामुळे प्राइस खालीवर होते. त्यानंतर डॉमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजे कोण असतात, आपल्याच देशातले इन्व्हेस्टर, जे प्राइसला खालीवर नेतात. त्यानंतर तुम्ही जर बघितले, म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असतं, समजा एखादी गोष्ट मला करायची, आणि ती गोष्ट करण्यासाठी माझ्याकडे कॅपेबिलिटी नाही आहे जरा, मग मी काय करणार, माझ्या मित्रांचे जरा हे करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 1 करोडची कंपनी टाकायची, ठीक आहे. आता 1 करोड जर आपल्याकडे नाही आहेत, मग मी काय करणार, स्वतःचे माझे 50 लाख रुपये असतील, मग ह्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेणार. मग त्यात जे मित्र येतात ना, तर तसंच आहे, प्राइसला हलवायचं जर असेल ना, 400 पासून एखाद्या कंपनीचा स्टॉक 410ला घेऊन जायचा असेल, किंवा निफ्टीची जी प्राइस आहे ती 25,000 रुपयाला जर आता समजा असेल, तर ती 25,000 100ला जायचं असेल, तर याच्या मागं बरेच सारे इन्व्हेस्टर असतात. मग असं जसं मी तुम्हाला सांगितलं, FII असतो,
त्यानंतर DIAs असतात जे मार्केटला हलवतात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं बँक्स, म्हणजे बँक्स वगैरे पण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, नाही तर तुम्हाला असं वाटत असेल तुमचा पैसा बँकेत राहून मग तुम्हाला परत, तसं काय नाहीये. त्यानंतर इन्स्टिट्यूशन, मोठमोठे इन्स्टिट्यूशन असतात इंडियातलेच, ते पण इन्व्हेस्ट करतात. आणि त्यानंतर येतो आपण ज्याला म्हणतो आपण रिटेल ट्रेडर. ठीक आहे, आता हे 5-6 जण ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतात त्यावेळेस प्राइसची काहीतरी ऍक्शन होती. प्राइसची ऍक्शन म्हणजे अपडाऊन. आता तुम्ही जर बघितलं ही जी प्राइसची ऍक्शन आहे ना, आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये बघायला भेटते? चार्टच्या फॉर्म मध्ये. आता प्राइस ऍक्शन मध्ये सगळ्यात बेसिक जर तुम्ही बघितलं ना, तर ते असतं सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करणं. आणि प्राइस आपल्याला काय सांगते? फॉर एक्झाम्पल, आता आपण प्रिव्हियस डे जर बघितला, आजचा दिवस जर असा असेल मार्केटमध्ये, ठीक आहे, हायर हायच्या डायरेक्शननी प्राइस जर गेली असेल, अशा प्रकारे हिचा हाय असा मार्क केला आपण, याला रेजिस्टन्स आपण म्हणू. आपण तिचा लो मार्क केला ज्याला आपण सपोर्ट मार्क करू. ठीक आहे, आता आपण आजचा दिवस बघितला, प्राइस अशा प्रकारे मुवमेंट झाली. ठीक आहे, मार्केट खूप वर गेला आज. आता आपल्याला बघायचं की दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये काय होऊ शकतं, कशा प्रकारे मुवमेंट येऊ शकते. तर आपल्याला आजच्या दिवशीची प्राइस काय सांगायचे, त्याच्यावरून दुसऱ्या दिवशीचा अंदाज लावू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता ही प्राइस काय सांगते आपल्याला की आज मार्केट एकदम बुलिश होतं, हायर हायच्या क्रिएशनमध्ये होतं. तर आता उद्या पण आपण असा अंदाज नाही लावू शकत की मार्केट आता उद्या उठून धडाधड धडाधड पडणार. ठीक आहे, किंवा असा अंदाज नाही लावू शकत की मार्केट उद्या उठून लय लय पळणार आहे, डायरेक्ट वर टॉप गाठणार आहे, अजून जास्त पळणार, आपण कॉल घेऊन ठेवू. काहीच नाहीये. मी तुम्हाला सांगतो प्राइस ऍक्शन काय सांगते. फॉर एक्झाम्पल, एक गोष्ट लक्षात ठेवा, आदल्या दिवशी जर मॅसिव्ह मुवमेंट झाली असेल ना, मॅसिव्ह मुवमेंट म्हणजे आज जर मार्केटमध्ये खूप मुवमेंट झाली, एकदम मार्केट पळायला बिळायला काहीतरी झालं, तर दुसऱ्या दिवशी मोस्टली मार्केट साईडवेज राहतं. ठीक आहे, आता असं का होतं मी तुम्हाला सांगतो. कारण काय होतं, ऑलरेडी जे लोक आहेत, जे ट्रेडर आहेत, रिटेल ट्रेडर असतील, FIDs, प्रत्येकाने त्यांचे प्रॉफिट किंवा लॉस बुक करून मार्केटमधनं गेलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्याने जर कॉल बाय केलाय, त्यानंतर मार्केटने एवढी मोठी मुवमेंट दिली आणि त्यानंतर इथपर्यंत त्यांनी कॉल ठेवला. ठीक आहे, त्याला प्रॉफिट झाला, तो गायब झाला. FIDs तर प्रॉफिटमध्येच असतात ऑलवेज. त्यानंतर एखाद्याने इथं पुट बाय केला, त्याला मोठा लॉस झाला, तो गायब झाला मार्केटमधून. पुढच्या दिवशी यांना काय भीती असते की मार्केट अजून काहीतरी मॅसिव्ह मुवमेंट करेल. जास्त मार्केटमध्ये ट्रेडिंग झोन नसतं. तुम्ही जर बघितलं, मोस्ट ऑफ द टाइम एका ट्रेंडिंग किंवा खालच्या डायरेक्शनचं ट्रेंडिंग मार्केट जर असेल, तर त्याच्या पुढचं मार्केट साईडवेज असतं. बट इन केस जर कधी कधी काय होऊ शकतं, मार्केट जर हायर डिरेक्शनला जात असेल, पुढच्या दिवशी अचानक लोअर साईडला पण येऊ शकतं. तर आता असं का होतं, हे का झालं? तुम्ही तर सांगितलं साईडवेज, बट एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमधली कुठलीच गोष्ट 100% नसू शकते. आता हे वर गेलं, दुसऱ्या दिवशी अजून वर पण जाऊ शकतं, खाली पण येऊ शकतं, काही होऊ शकतं. जर जनरली तुम्हाला असं बघायला भेटत असेल की मार्केट आदल्या दिवशी खूप पळालंय आणि दुसऱ्या दिवशी मार्केट अचानक पडलं खाली, का पडलं? तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, असं जर होत असेल तर विचार करायचा काही न्यूज आहे का मार्केटमध्ये. 100 पैकी तुम्हाला जर बघितलं, 80 वेळा तरी न्यूज असणारच मार्केटमध्ये, त्याशिवाय मार्केट असं रिॲक्ट करत नाही. म्हणजे आदल्या दिवशी मार्केट वर गेलं आणि दुसऱ्या दिवशी मार्केट खाली पडलं. ठीक आहे, आता मी तुम्हाला कालच्या आणि आजच्या मार्केटची प्राइस ऍक्शन समजून सांगतो. ठीक आहे, त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, प्राइस ऍक्शन जर तुम्हाला समजायची असेल तर दोन प्राइस ऍक्शन खूप महत्त्वाचे असतात. एक म्हणजे हायर हायची प्राइस ऍक्शन, मार्केट दोन पद्धतीने मार्केट पळतं, म्हणजे खाली किंवा वर. आणि एक पद्धत जिने साईडवेज राहतं. हे बघा, हे पहिली पद्धत, हे हायर हायचं क्रिएशन, मार्केट वर जातं. दुसरी पद्धत लोअर लोचं क्रिएशन, मार्केट खाली येतं. आणि तिसरी पद्धत, मार्केट असं साईडवेज राहतं एकाच झोनमध्ये. ह्या 3 पद्धती आहेत मार्केटच्या चालायच्या. ठीक आहे, पद्धत पहिली बघायची. फॉर एक्झाम्पल, आता हा निफ्टीचा चार्ट आहे. ठीक आहे, हा तुम्ही चार्ट बघू शकता. जे मी तुम्हाला आत्ता उदाहरण दिलं प्राइस ऍक्शनचं, ते तुम्हाला इथं बघायला भेटतंय. मार्केट अचानक वरती गेलं, आज मार्केट अचानक पूर्णपणे खाली आलेलं आहे. आता हे का झालं, त्याच्या मागचं रिझन सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, 100 पैकी 80 वेळा न्यूज असते, आज न्यूज होती. आणि त्याच्या अजून पण काहीतरी रिझन होतं बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेस आपल्याला प्राइस ऍक्शन बघायची असते, तुम्हाला काय करायचंय, लॉंगर टाइम फ्रेमवरती जायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता मी 5 मिनिटाची प्राइस चार्ट लावलाय आणि 5 मिनिटाच्या चार्टवर मी बघतोय प्राइस ऍक्शन, अरे बापरे, खाली येते वर जाते. काय समजते का? काहीच नाही समजत. आपल्याला काय बघायचंय की फ्लो कसा चाललाय मार्केटचा, म्हणजे प्राइस काय सांगते आपल्याला. प्राइस 400ची 412ला गेली, 410ला गेली, का 412ची 410ची 400ला आली, 390 आली, काहीतरी समजायला पाहिजे ना. इथं काय समजतंय, मधनं वर जाते खाली जाते, वर जाते खाली, काय समजते का? नाही समजत. तर आता मी काय करतो, डेली टाइम फ्रेम, मोठ्या टाइम फ्रेमवरती जाऊन बघायचं की प्राइसचा मुवमेंट काय चालू आहे, खालच्या डिरेक्शनला येते का वरच्या डिरेक्शनला येते. ठीक आहे, आता बरेच लोक इथे कन्फ्यूज असतील मला माहिती आहे, तर प्लीज परत एकदा लेक्चर बघा, परत एकदा वेबिनार बघा, तुम्हाला समजेल. कारण मी खूप बेसिक पासून सांगतोय. त्यामुळे मला आता आतून वाटते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे त्यांना समजावं की नेमकं हे स्ट्रक्चर कसं असतं प्राइस ऍक्शनचं. म्हणजे तुम्ही सुद्धा विदाउट एनी इंडिकेटर ट्रेड करू शकता, बाकी काही नाही याच्यामध्ये. आता समजा, आता इथं बघा, मी डेली टाइम फ्रेम लावलंय. ठीक आहे, आता डेली टाइम फ्रेमवरती
आता आपल्याला चित्र क्लिअर झालं. आता मी या सगळ्या लाईन्स वगैरे काढून टाकतो. ठीक आहे. आता एक गोष्ट काय क्लिअर झाली आपल्याला, आता आपल्याला समजायला लागली की अरे बापरे, प्राइस ॲक्शन तर लोअर लोच्या क्रिएशनमध्ये, जसं मी तुम्हाला 3 प्राइस ॲक्शन मगाशी काढून दाखवल्या, वरच्या डिरेक्शनची, खालच्या डिरेक्शनची आणि एक साईडवेज. त्यातल्या कुठल्या ह्याच्यात बसते हे खालच्या डिरेक्शनचे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळली की वातावरण कसं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे कसं आहे वातावरण, बिअरिश वातावरण आहे. म्हणजे 3 वातावरण आहेत बरं का. जसं आपल्याकडे 3 हे असतात पद्धती. आपल्याकडे काय असतं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. ठीक आहे. आता मला सांगा, पावसाळ्यात तुम्ही म्हणजे हे करू शकता का, स्वेटर घालू शकता का, नाही घालू शकत. उन्हाळ्यात तुम्ही रेनकोट घालू शकता का, नाही घालू शकत. सेम पद्धत आहे. मार्केट जर बुलिश असेल तर तुम्ही बेरिश साईडचे ट्रेड घेऊ शकता का, नाही घेऊ शकत. आता याचा असा अर्थ नाही की बेरिश साईडचे ट्रेडच बघायचे नाही, बट मोस्टली काय करायचं, ट्राय करायचं की आपल्याला बुलिश साईडचे ट्रेड कसे भेटतील. फॉर एक्झाम्पल आता मार्केट बेरिश आहे, बेरिश मार्केटमध्ये आपल्याला बुलिश साईडचे ट्रेड बघून चालतील का सारखे सारखे, नाही चालत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मार्केट साईडवेज आहे, साईडवेज मार्केटमध्ये काय आहे, दोन्ही साईडचे ट्रेड भेटतील किंवा ट्रेड भेटणार नाही, अशा पद्धती असतात. आता आपण एक ॲनालिसिस काय केलं की मार्केट बेरिश झोनमध्ये स्ट्रॉंग बेरिश मार्केट खाली पडते, अशा मार्केटमध्ये बुलिश ट्रेड म्हणजे शोधणं कसं, रिव्हर्सल शोधावे लागतात. प्राइस ॲक्शनच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते होईल कसं कवर होतात, बट हा पहिला व्हिडिओ, याच्यामध्ये जास्त डोकं नका लावू. बेरिश मार्केट आहे, बेरिश साईडचे ट्रेडवरती जास्त फोकस करायचं. आता निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरती आपण बघितलं की चार्ट कसा आहे, बेरिश आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असेल तर समजा आता पावसाळा चालू आहे, म्हणजे नुसतं पडतंय मार्केट, पाऊस कसा पडतो तसा. आता ह्या असल्या मार्केटमध्ये बुलिश ट्रेड म्हणजे शोधणं म्हणजे काय, आपल्या पावसाळ्यात स्वेटर घालण्यासारखं आहे. तर तसं काय करू नका. आता डेली टाइम फ्रेम झाल्यानंतर आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येतो मी. हे बघा, आता हा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता ह्या लेवल वगैरे सगळ्या मार्क करतो मी. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लेवल मार्क करताना. ठीक आहे. हे बघा, जसं कालच्या आणि आजच्या चार्टमध्ये एक गोष्ट तुम्ही नोटीस करू शकता, मार्केट तर ऑलरेडी पडतंय. ठीक आहे. बेरिश साईडच्या ट्रेडमध्ये आपण जास्त इंटरेस्ट असतो. काल बघा काय झालं, मार्केट खाली ओपन झालं, गॅप डाऊन. ठीक आहे. एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, प्राइस ॲक्शनच्या येणाऱ्या क्लासमध्ये आपण ती कव्हर करूया. बट एक गोष्ट काय असते, ज्यावेळेस मार्केट गॅप डाऊन ओपन होतं किंवा गॅप अप ओपन होतं, अशा 2 प्रकारचे होतात ना. गॅप डाऊन झाल्यावर मार्केट थोडं वर येतं आणि गॅप अप झाल्यावर जरा खाली येतं. काय होतं सांगतो तुम्हाला. समजा मला 500 रुपयाचा मी पुट बाय केलाय. ठीक आहे. मला असं वाटतं की मार्केट आता उद्या खाली ओपन होईल आणि मार्केट खाली ओपन झालं, 500चा पुट माझा 700ला झाला, मला 200 रुपये प्रॉफिट झाला, 200 पॉईंटचा कितीतरी रुपये प्रॉफिट झाला असेल. मग मी प्रॉफिट बुक करतो, मग मार्केट वर येतं आणि त्यानंतर मार्केट खाली जातं. तर ही अशा प्रकारची प्राइस ॲक्शन असते बरं का. गॅप ओपन नंतर मोस्टली तुम्हाला रिटेस्ट बघायला भेटतो, गॅप डाऊन नंतर पण रिटेस्ट बघायला भेटतो. आता बघा, गॅप डाऊन ओपन झालं, मार्केट खाली आलं, पण ओव्हरऑल ट्रेंड काय मार्केटचा, बेरिश आहे. त्यामुळे लगेच ग्रीन कॅन्डल आले की लगेच तुटून नाही पडायचं की चला आता कॉल घेऊ, मार्केट आता रिकवर करा. नाही झालं मार्केट. बघा, मार्केटने पहिला प्रयत्न केला, त्यानंतर मार्केट परत फसलं आणि खाली गेलं. खाली गेल्यानंतर मार्केटने काय केलं माहिती आहे का, फसवलं लोकांना. कसं, मार्केटने काय केलं, जी महत्त्वाचा सपोर्ट आहे ना तोच तोडून टाकला. चला, तोडला सपोर्ट. लोकांच्या माइंडमध्ये काय होतं, अरे सपोर्ट तोडला, पुट घेऊ. आता एक गोष्ट मला सांगा, ठीक आहे, एक गोष्ट सांगा, एखादी तुमची गाडी आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमची शाईन आहे बरं का, शाईन गाडी, याच्यात 100 रुपयाचं पेट्रोल आहे. 100मध्ये याचं जर तुम्हाला ॲव्हरेज 50 किलोमीटरचं भेटत असेल, तुम्ही 50 किलोमीटर गेलाय ऑलरेडी. ठीक आहे. शाईन गाडीवर 50चं ॲव्हरेज आहे, 50 किलोमीटर ऑलरेडी तुम्ही गेलं. आता याच्या पुढं जायचं असेल तर काय करावं लागेल रे, पेट्रोल टाकावं लागेल ना गाडीत. अशी जाईल का, नाही जाऊ शकत. सेम तसंच आहे इथं. ऑलरेडी बघा, हे बघा, मार्केटमध्ये तुम्ही इथं पुटचे ट्रेड घेताय, इथं पुट घेताय, पण बघा ना मार्केट ऑलरेडी पडलंय ना, एवढं पडलंय, तर आता रिटेस्ट होणार ना काहीतरी. तुम्ही जर या लेवलला पुट घेत असाल तर मूर्ख का कोण, आपण मूर्खच असू शकतो. कारण या लेवलला आपण पुट घेऊ शकत नाही, कारण एक तर महत्त्वाची लेवल आहे, लोक इथं ट्रॅप करतात. आता हे ट्रॅप कसं, लिक्विडिटी ह्याचे क्लास झालेले आहेत एसएमसीमध्ये, त्यामुळे मी एसएमसी आधी घेतलं. हे लिक्विडिटीचा प्रकार आहे, ट्रॅप करून मार्केटवर गेला. पण बेसिक प्राइस ॲक्शनच्या पद्धतीत शिकवायचं झालं तर कसं सांगतात की ऑलरेडी मार्केट पळाले, खूप पडले, सॉरी पळालेच म्हणते, खूप पडले, अजून पडायचे चान्सेस आहेत का, तर नाही. बघा ना, ऑलरेडी पडलंय, इथं तुम्ही पुट घेताय. म्हणजे हा पुट 100 रुपयाला होता, इथं येसपर्यंत 500 झाला, मग आता तुम्ही 500चा पुट घेताय का, काय म्हणताय, 1000 रुपये होईल, नाही. तुम्ही बघा, एका झटक्यात मार्केट रिव्हर्स झाला आणि हिथले सगळ्यांचे स्टॉप लॉस. आता मार्केट एवढं वर का गेलं ते पण सांगतो. आपलं रेकॉर्डिंग चालू आहे का बघू दे. ठीक आहे, रेकॉर्डिंग चालू आहे आपलं. मध्ये मध्ये अडकत असेल तर ॲडजस्ट करा मित्रांनो, कारण ते अडकू शकतं. हा बघा, आता जिथं ह्यांनी पुट बाय केलं, लोकांनी इथं पुट बाय केले 100 रुपयाला, 100चा पुट 300 झाला, 400 झाला, 500 झाला इथं येईपर्यंत.
मोकार प्रॉफिट झाला. जसं मार्केट वर जायला सुरुवात केली ना, तर काय करतात, ज्या लोकांनी हिथं पुट वगैरे बाय केले असतात ना, त्यांचे ते स्टॉप लॉस ट्रेल करत आणतात. मग हिथं काय कायचा स्टॉप लॉस असतो, त्यांनी ते एक्झिट केला. हिथं असतो त्यांनी एक्झिट केला. हिथं असतो त्यांनी एक्झिट केला. काय कायनी हिथं घेतलेला असतो, हिथं लावलेला असतो स्टॉप लॉस, त्यांनी एक्झिट केला. सगळे स्टॉप लॉस एक्झिट होत 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 सगळ्यांचे स्टॉप लॉस उडवत ही प्राइस वरती गेले. ह्याला म्हणतात प्राइसची ॲक्शन. म्हणजे ॲक्शन नीड बघा काय झाली. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, मार्केटला जायचं खालीच होतं, दाखवलं बुलिश कॅन्डल आहे, आता वर जाऊ शकतो. लोक फसले, मार्केट खाली आलं कारण प्राइस बेरिश आहे. ठीक आहे, मार्केट खाली आलं बेरिश प्राइस ॲक्शन नंतर. ही तर गेल्यानंतर सपोर्ट ब्रेक झालं, लोक म्हणतात चला आता पुट बाय करू. अरे का बाय करू, मार्केट कुठून पडले, एवढ्या लांबून पडले, 50चे ॲव्हरेज 50 पॉईंट पडलं ना मार्केट. आता तुम्ही कशाला पुट बाय करता. आता पेट्रोल भरायची गरज आहे, बघा भरलं पेट्रोल, आलं परत खाली. तुम्हाला म्हणजे कळलं लिक्विडिटीचा पार्ट काय. पेट्रोल भरावं लागतं म्हणजे लिक्विडिटी घ्यावी लागते लोकांकडून. आता काय होतं माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो एक कंडिशन आज काय झाले असेल, लोक कसे फसतात प्राइस ॲक्शन न अभ्यास केल्यामुळे. आता आज काय विषय झाला, मार्केट म्हणजे काल एंडिंगला लय पळालं, वरती जाऊन क्लोजिंग दिली मार्केटनी, पार अशी क्लोजिंग दिली. लोक लगेच आज मोटिवेट झाले ना, की भाई टेरिफ बिरीफ लावला तरी काय फरक पडत नाही, बघा मार्केट किती बुलिश आहे, फुल राड केलाय मार्केटने, असं केलंय तसं केलंय. लोक इथं फसून कॉल वगैरे बाय करतात. ठीक आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये फसू नका. हे फक्त एक पेट्रोल भरायचं काम केलंय मार्केटने, पुट साईडचे ट्रेडर ट्रॅप केले. त्यानंतर असं लोकांना असं वाटलं की टेरिफ झाला तरी काय फरक पडला नाही, आपलं इंडियन मार्केट खूप वर गेला. तसं काही नाहीये मित्रांनो. प्राइसचं स्ट्रक्चर बघा ना कसं आहे, प्राइसचं स्ट्रक्चर बेरिश आहे. बेरिश स्ट्रक्चरमध्ये एखादा बुलिश मूव आल्यानंतर तुम्ही असं एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत की आता चला इथून मार्केट वर गेलं. मार्केटने फक्त तुम्हाला एक दिखावा दाखवलाय की मार्केट कशा प्रकारे ट्रॅप करू शकतं. बघा मार्केट वरती गेलं, लोकांना असं वाटलं कॉल साईडची पोझिशन घ्यावी, सगळं हे होईल. जसे या ठिकाणी बेरिश गॅप अप वगैरेचे एक्सपेक्टेशन होते. मार्केट एकतर आज गॅप डाऊन ओपनिंग झालं, थोडंफार जास्त गॅप डाऊन नाही, थोडं गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन नंतर तुम्ही बघू शकता, पहिली जसं मी तुम्हाला सांगितलं की गॅप डाऊन किंवा गॅप अप काही पण ओपन होत असेल ना, पहिले एखादं तुम्हाला म्हणजे दाखवणार प्रॉफिट बुकिंग येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा पहिली ग्रीन कॅन्डल, हे बघा इथं पण पहिली ग्रीन कॅन्डल, हे काय होतं, हे प्रॉफिट बुकिंग होते. सगळ्यांनीच नाही इथं कॉल बाय केले, काही काही पुट पण बाय केले असतील, जे हुशार असतील, ज्यांना इंटरनल न्यूज माहीत असेल. इथं बघा मार्केटने थोडंसं बुलिश साईडला प्रयत्न केले आणि त्यानंतर धडाधड पडलं. फक्त एक प्राइस ॲक्शन जर तुम्ही बघितले ना, तर बेसिकली काय होतं, आता पण पेट्रोल भरायचं काम केलं पाहिजे होतं मार्केटने, बट आत्ता ते करताना दिसत नाही. मला पण एक्सपेक्टेशन होते. आता प्राइस ॲक्शन वाचताना प्रत्येकाचा गोंधळ होतो, कधी कधी स्टॉप लॉस एसएल ॲक्सेप्ट करावे लागतात. तुम्ही जर बघितलं तर हा झोन तयार झाला प्राइसचा, म्हणजे प्राइस इथपर्यंत आली मग गडबडली, मग कुठंच जायना, खाली पण जायना, वर जायला. जनरली ही प्राइस आपल्याला काय सांगते की भाव आता संपला, आता जिरली, खूप पडले. कधीपासून पडते मार्केट, 1 महिना झाला ते टेरिफच्या न्यूज पासून, तेव्हापासून खाली पडते मार्केट. म्हणलं भाई आता जिरली आपली, आता नाही पडू शकत. असं मला पण असं वाटलं की चला इथं आता काय करणार मार्केट, आधीसारखं पेट्रोल भरायला परत वर जाणार. मग मार्केट काय करणार, हा सपोर्ट आहे ना, ह्या सपोर्टला बघा इथं ट्रॅप झालं. त्यानंतर बघा वन साईड मार्केटमध्ये रॅली आली. मला एक्सपेक्टेशन होती की थोडी ही रॅली इथपर्यंत येईल, पेट्रोल भरल आणि त्यानंतर मार्केट खाली जाईल. बट मार्केटने तसं केलं नाही. प्राइसने आपल्याला उलटच सांगितलं. प्राइसला म्हणजे आपल्याला प्राइस ॲक्शनचं अनालिसिस काय इथपर्यंत जाईल, पण तसं काय झालं नाही. तुम्ही जर बघितलं ह्या झोनमध्ये साईडवेज राहिलं, इथपर्यंत मार्केट गेलं आणि त्यानंतर परत लोअर रोजच्या क्रिएशनमध्ये. याचा अर्थ काय होतो, मार्केटमध्ये काहीतरी न्यूज असू शकते इंटरनल. शनिवार रविवार आहे, आता काहीतरी न्यूज येऊ शकते मे बी. नाही जरी न्यूज आली तरी पण मार्केटचा ओव्हरऑल झोन एवढा बेरिश आहे की मार्केटने ही लेवल सस्टेन न करता परत खाली पडले. आणि खालच्या साईडला जर तुम्ही आता बघितलं ना, मार्केटने एक्झॅक्ट क्लोजिंग जी आहे ना मार्केटची, ती ज्या लेवलपासून बाईंग आली ना, आता ह्या लेवलपासूनच का बाईंग आली ते आपल्याला डोकं चालवावं लागतं की ह्या लेवलपासूनच का बाईंग आली. कोणतरी असेल ना इथं एफ आय, जसं मी तुम्हाला सांगितलं प्राइस हलवायला कोण पाहिजे, एफ आय डी आय म्हणजे एकटा कंपनी टाकून राजवानी नाही बसू शकत, कोणतरी इन्व्हेस्टर पाहिजे. तसा मार्केटला वर खाली न्यायला इन्व्हेस्टर पाहिजे. एफ आय डी आय, फॉरेन डोमेस्टिक इन्व्हेस्टर, रिटेल ट्रेडर वगैरे यांच्यामुळे प्राइस हलते. इथूनच प्राइस जर हल्ली असेल याचा अर्थ इथं कोणतरी मोठे प्लेयर असणार. कदाचित तुम्हाला इथं ट्रॅप ट्रेडिंग बघायला भेटू शकते आणि हा एक नो ट्रेडिंग झोनच मी म्हणू शकतो बेसिकली. तर हा जो प्राइस ॲक्शनचा आजचा जो क्लास आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला एक जसं मागाशी बोललो एक शब्द सांगतो. शब्द सांगायच्या आधी ऐका, जो कोण इथपर्यंत लेक्चर बघतोय त्यांना मधून अजून माहीत नसेल तर आजच्या क्लासमध्ये पूर्ण मी एक शब्द सांगणार होतो, जो शब्द मी आता सांगेन. तुम्हाला हाय आणि तो शब्द टाईप करायचा आहे, जेणेकरून मला कळेल की कोणी कोणी इथपर्यंत लेक्चर बघितला. आता ज्यांनी शब्द टाईप नाही केला त्यांचा एवढंच म्हणणं आहे की त्यांनी इथपर्यंत लेक्चर नसेल बघितला, तरी हा पूर्ण कोर्स होईल बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत. पहिल्या लेक्चरमध्ये फक्त मी तुम्हाला सांगितलं की प्राइस ॲक्शन रीड कशी करता येते, काय त्याचे बेसिक असतात, काय टेक्निक असतात, की गॅप ऑफ गॅप डाऊनला कशी रीड करायची, वन साईड मुवमेंट आलं कशी रीड करायची, वन साईड अप गेल्यावर कशी रीड करायची. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आणि याच्यामध्ये अजून काही डिटेल गोष्टी आहेत प्राइस ॲक्शनच्या पूर्ण कोर्समध्ये, जे आपण वन बाय वन बघू. फक्त तुमचं काम आहे सबस्क्राईब नका करू, चुलीत जाऊ दे, तर सबस्क्राईब पण लाईक करा, कारण लाईकने जास्तीत जास्त लोकांना रिकमेंड होईल, मराठी पोरांपर्यंत जाईल.
जेणेकरून जास्ती जणांना समजेल की नेमका हा एक लेक्चर आहे फ्रीमध्ये यूट्यूबवरती, जे आपण बघू शकतो. क्लास आपण नाही घेतले तरी चालतील आणि ॲक्च्युअल रियालिटी काय स्टॉक मार्केटची. ठीक आहे, तर बघू आपण पुढच्या वेबिनारमध्ये. आणि तो शब्द, हा शब्द आहे वॉटर. आता वॉटर शब्द का तयार केला ते तुम्हाला सांगतो. हाय टाईप करा, तुमचं नाव असू द्या, यूट्यूबवरती असेल नसेल काही नसेल, हाय आणि वॉटर हे 2 शब्द टाईप करा, म्हणजे मला कळेल तुम्ही इथपर्यंत लेक्चर बघितलं. थांबा जरा आपण स्क्रीन बदलू. ठीक आहे, हाय आणि वॉटर, आवाज येत असेल माझा. ठीक आहे, हे 2 शब्द टाईप करा, म्हणजे मला समजेल की ठीक आहे तुम्ही हा इथपर्यंत वेबिनार बघितलाय, सॉरी क्लास बघितलाय. आणि भेटूया आपण पुढच्या क्लासमध्ये, ज्याच्यामध्ये पण आपण ट्राय करू जास्तीत जास्त सिंपल पद्धतीने एक्सप्लेन करायचं, म्हणजे जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं एक्सप्लेन करेन मी तुम्हाला, की कशा प्रकारे चार्ट मूव्ह होतो, काय होतं त्याच्यामध्ये, प्राइस ॲक्शन कशी असते, कशी लोक रीड करायला चुकतात, काय चुका होतात आपल्याकडून, फेक ब्रेकआउट कसे होतात वगैरे सगळ्या गोष्टी बघूया. तोपर्यंत बने रहो इस वीडियो में नाही, इस चॅनल पर. ठीक आहे, चला गुड नाईट मित्रांनो, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि मी येतो.